सिल्लोड येथे दत्तक घेतलेल्या एका 4 वर्षीय चिमुकलीला दत्तक घेतलेल्या आईवडिलांनीच बळी घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। बुधवारी रात्री 3 वाजता ही घटना निदर्शनास आली असून आयात शेख फहीम असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे। अजंठा येथील शेख फहीम शेख अयूब आणि फौजिया शेख फहीम हे सध्या मोगलपुरा सिल्लोड येथे राहत होते। त्यांना 4 मुलं होती, पण त्यांनी मुलगी हवी म्हणून 6 महिन्या अगोदर जालना रहिवासी येथील शेख नसीम अब्दुल कयूम यांच्या आयात शेख या मुलीला दत्तक घेतले होते। मात्र बुधवारी रात्री या दत्तक मातापित्याने त्या मुलीच्या डोक्यात वार करून तिचे जीवन संपवले। यापूर्वी तिला काही दिवस उपाशी ठेवण्यात आले होते, तसेच तिला चटके देखील देण्यात आले होते असे निदर्शनास आले आहे। हौसेने दत्तक घेतलेल्या चिमुरडीला या निर्दयी मातापित्यांनी का मारले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी मुंडे हे करत आहेत। दरम्यान या घटनेने शहरात खळबळ उडाली असून निर्दयी मातापित्यांनी हे कृत्य कशासाठी केले असावे याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर पठाण, सिल्लोड। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।